जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांनी एक अनोखी प्रतिकृती साकारली आहे। आशा एज्युकेशन फाउंडेशन संचालित जय बजरंग विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर न करता केवळ धान्याच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे दृश्य रेखाटले आहे। तब्बल 150 स्क्वेअर फूट एवढ्या मोठ्या आकारात प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। हे भव्य चित्र साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोजच्या वापरातील विविध प्रकारच्या डाळी, तांदूळ आणि गहू यांचा वापर केला आहे। धान्याचे नैसर्गिक रंग आणि त्यांचे पोत यांचा अचूक मेळ घालत ही कलाकृती पूर्ण करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येत सलग 18 तास अखंड परिश्रम करून ही प्रतिकृती पूर्ण केली। शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवरायांच्या चरणी अनोखी मानवंदना अर्पण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी दाखवलेली ही कल्पकता आणि त्यांच्या 18 तासांच्या कष्टाचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे। अहिल्यानगर परिसरामध्ये या अनोख्या कलाकृतीची सध्या मोठी चर्चा असून ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत। राहता बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनला सर्वाधिक 7001 रुपये क्विंटल असा भाव मिळाला। सोयाबीनची 6 क्विंटल आवक झाली। सोयाबीनला सरासरी 7001 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। बाजरी 4 क्विंटलची आवक झाली। बाजरीला सरासरी 1827 रुपये, हरभऱ्याला 5650 रुपये सरासरी भाव मिळाला। संगमनेर तालुक्यातील नांदूर, खंदारमाळ परिसरासह खैरदरा, हरूचा मळा, अकलापूर परिसरातील शेळकेवाडी, घारगाव, संगमनेर खुर्द, खंडगाव, निंबाळे, भागापूर, निबज भागातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या अवैध वाळू उत्खननामुळे शासनाच्या महसूलला मोठा फटका बसत असतानाच पर्यावरणीय हानी देखील होत आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा प्रकार सुरू असतानाही महसूल विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। काँग्रेस पक्षाकडून मला विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी करण्याची कोणतीही सूचना नव्हती, असे स्पष्टीकरण श्रीरामपूरचे काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी गुरुवारी येथे दिले। श्रीरामपूर नगरपालिकेच्या आमच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला। मला स्वतःलाही ही निवडणूक लढायची इच्छा नव्हती, असेही ससाणेंनी आवर्जून स्पष्ट केले। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। उमेदवारी अर्ज महागारीवरून घेण्यात आलेल्या आक्षेप गैरसमजातून घेण्यात आल्याबाबतचे लेखी पत्र अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असून रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्राजक्त तनपुरे यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। मात्र जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला नव्हता। श्रीरामपूर शहरात सोशल मीडियावर पाकिस्तानशी संबंधित रील्स पाहून त्यावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया पोस्ट केल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने काही तरुणांची चौकशी केली आहे। मुंबई, नाशिक, धुळे आणि नगर येथील एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली। सोशल मीडियावरील देशविरोधी किंवा संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या एटीएस सायबर सेलच्या तपासातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। ही चौकशी श्रीरामपूर येथे गुप्तपणे पार पडली असून स्थानिक पोलिसांनाही याची पूर्वकल्पना नव्हती।
अहिल्यानगर पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात भरधाव मालवाहू टेम्पोने पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण सिंह बालराम रेबारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अपघातात लक्ष्मण प्रताप मराठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिम मध्ये प्रोटीन व स्नायूवर्धक औषधांच्या नावाखाली गुंगीकारक इंजेक्शन विकणाऱ्या एका संशयित रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। केलेल्या या कारवाईत 62,504 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले। दुसरा आरोपी मात्र पसार झाला आहे। ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली आहे। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये आपण इथेच थांबतोय। मैं तर तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।